हॅलो स्टुडंट्स, आज आपण SYBCom सेमिस्टर 4 मधील कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग या सब्जेक्ट मधील युनिट नंबर 1 लेसनचं नाव आहे मटेरियल अकाउंटिंग. मटेरियल अकाउंटिंग सिंपल ॲव्हरेज प्राइस मेथड तिसरी मेथड आहे. पहिली होती फिफो, नंतर होती लिफो आणि ही तिसरी आहे सिंपल ॲव्हरेज प्राइस मेथड. पेज नंबर आहे 162, इलस्ट्रेशन नंबर 13. त्याचा आपण सोल्युशन पाहणार आहे. तर पेजवर क्वेश्चन दिलेला आहे. तो क्वेश्चन सर्वात प्रथम आपण रीड करून घेऊया. द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स टूक प्लेस इन रिस्पेक्ट ऑफ मटेरियल जेब्रा ऑफ जॉकी लिमिटेड जयपूर फॉर द मंथ ऑफ मार्च 2021. म्हणून मी लिहिलेलं आहे इन द बुक्स ऑफ जॉकी लिमिटेड जयपूर. आणि आपल्याला प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे. त्याने सांगितलेलं आहे की सिंपल ॲव्हरेज प्राइस मेथडनी लेजर अकाउंट ऑफ द बेसिस ऑफ सिंपल ॲव्हरेज मेथड. तर मग मी लिहिलं स्टोअर लेजर अकाउंट ऑफ मटेरियल जेब्रा. तर मटेरियलचं नाव लिहिलेलं आहे त्यांनी मटेरियल जेब्रा, म्हणून तुम्ही नुसतं मटेरियल लिहिलं तरी चालेल. फॉर द मंथ एंडेड 31 मार्च 2021. आपले कॉलम तुम्हाला माहित आहे, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं डेट, पर्टिक्युलर्स हे दोन कॉमन आहेत आणि रिमार्क्स प्रत्येक मेथडमध्ये कॉमन आहेत 1, 2 आणि 3. प्राइस म्हणजे रिसीट म्हणजे परचेस केल्यानंतरचे हे 1, 2, 3, 4 कॉलम आहेत. GRN नंबर, क्वांटिटी, रेट अँड अमाऊंट. इश्यू केल्यानंतर पण MRN नंबर, क्वांटिटी, रेट अँड अमाऊंट. बॅलन्स मध्ये ह्या मेथड मध्ये 2च कॉलम येतात. याच्या अगोदरच्या मेथड मध्ये 3 कॉलम होते, रेटचा पण होता. इथं रेटचा कॉलम नाही, म्हणून क्वांटिटी, युनिट आणि अमाऊंट, रिमार्क्स. आता आपण पहिला क्वेश्चन बघूया. सिंपल ॲव्हरेज मेथड मध्ये काय केलं जातं, ॲव्हरेज प्राइस म्हणजे इश्यूच्या वेळेस मात्र जो रेट फाइंड करायचा आहे त्याच्यासाठी ही मेथड आपल्याला फॉलो करायची आहे. जेव्हा आपल्याला इथं इश्यू करताना जो रेट दिलेला नसतो, हा रेट फुलफिल करण्यासाठी आपण ही मेथड यूज करतो. कशी करायची आहे चला तर बघूया. पहिला आहे 2 मार्च 2021. तुम्ही इथं वरच मार्च लिहू शकता. मार्च 2021. त्यातली पहिली 2 मार्च. 2 मार्चला काय झालेलं आहे बघा, रिसीट. आता इथं क्वेश्चन मध्ये तुम्हाला रिसीट लिहिलंय रिसीटच्या कॉलम मध्ये आणि इश्यू लिहिलंय ते इश्यूच्या कॉलम मध्ये. क्वेश्चन कसा दिलाय बघा, रिसीट आणि इश्यू. तर रिसीट मध्ये सांगितलंय 200 क्वांटिटी आहे म्हणजे परचेज. रिसीटचा अर्थ काय आहे, परचेज. स्टॉक नाही दिलेला, परचेज. युनिट आहेत 200 युनिट किंवा सॉरी युनिट म्हणा किंवा क्वांटिटी रेट दिलेला आहे. क्वांटिटी युनिट 200, रेट दिलेला आहे 2 रुपीज पर युनिट. म्हणजे 200 युनिट तुम्ही खरेदी केलेले आहेत. 1 युनिट 2 रुपयाला, तर किती रुपीज झाले, 400 रुपीज. इंटू करायचं आहे 200 इंटू 2 म्हणजे आलं 400 युनिट. GRN नंबर दिलेला आहे 87. आता एवढाच बॅलन्स तुमच्याकडे आहे. रिसीट म्हणलं की इथं, ओपनिंग बॅलन्स म्हणलं की इकडे जातं. आता बघा, हा जो तुम्ही खरेदी केलेला माल आहे हा तुमच्याकडे आहे. तुम्ही विकलाय का, इश्यू केलाय का, नाही. म्हणून 200 युनिट्स 2 रुपीज 4 युनिट होतं. इथं रेटचा कॉलम नाही, म्हणून डायरेक्ट अमाऊंट पुट करायची आहे. त्याच्यानंतर दिले 10 मार्च. इश्यूच्या परचेजच्या रिसीटच्या कॉलम मध्ये आहे म्हणून इथं म्हणा परचेज. रिसीट म्हणजे परचेज. रिसीट झाला म्हणजे गुड्स कन्झ्युम झालेला आहे, आपल्याकडे आलेला आहे. क्वांटिटी आहे 300, 2 रुपीज 40 पैसे. रेट दिलेला आहे 2 रुपये 40 पैसे. GRN नंबर दिलेला आहे 89. ह्या दोघांचं इंटू करा. 300 इंटू 2 रुपीज 40 पैसे. किती येते आन्सर बघा, 2 रुपीज 40 पैसे 720. आता बघा, पहिला पण तुमच्याकडे 200 युनिट शिल्लक होता, परत तुम्ही 300 युनिट्स परचेज केला. जेव्हा पण तुम्ही रिसीटच्या कॉलम मध्ये येईल तेव्हा बॅलन्स मध्ये ऍड करा. 200 प्लस 300 म्हणजे तुमचा स्टॉक वाढणार आहे 500 युनिट्स.
रुपीजचं पण ऍड करा, 400 युनिट रुपीज आणि हे 720 1120. नेक्स्ट बघा 10th नंतर आहे 15. 15ला काय झालेलं आहे, मला वाटतं इश्यूच्या कॉलम मध्ये अमाऊंट आहे, काळजीपूर्वक बघा. इथे इश्यूच्या कॉलम मध्ये अमाऊंट आहे, म्हणजे आपण इश्यू केला 250 युनिट, 250 युनिट आणि MRN नंबर दिलेला आहे 67. हा नंबर आहे, रिसिप्टचा नंबर आहे. जसं आपण दुकानात गेल्यानंतर गुड्स परचेज करतो आणि मग आपल्याला ते रिसिप्ट देतात, तसा हा 67 हा रिसिप्ट नंबर आहे. आता आपल्याला इथला रेट शोधायचा. रेट शोधल्याशिवाय अमाऊंट शोधता येणार नाही. जेव्हा पण इश्यू कराल तेव्हा तुम्हाला वर्किंग नोट करायची आहे. ती कशी येईल बघा. आता तुम्हाला तुमच्याजवळ गुड्स किती आहे, तर 500 आहे, म्हणजे ह्या 200चा देणार तुम्ही. बघा आता द्यायचं आहे किती, 200 युनिट, 250 युनिट्स इश्यू करायचे आहेत. इश्यू मग कशातून देणार तुम्ही, हे देणार 200 युनिट्स आणि ह्यातले 50 युनिट देणार, म्हणजे 250 होईल. तर मग नीट बघा, हे काय झालं, हे युनिट संपले, म्हणजे ह्याचा रेशो येणार इथं, कारण ह्यातला आणि ह्यातला असं दोघातलं मिळून तुम्ही देणार आहे. म्हणून रेट कसा काढायचा, कशातले दिले, ह्यातले आणि ह्यातले, म्हणून डेट टाका 15 मार्च, थोडं वर गेले, 15 मार्च. रेट किती, 2 रुपीज प्लस 2 रुपीज 40 पैसे डिवाइड बाय 2, 1 2 म्हणून डिवाइड बाय 2, वर 3 आलं की खाली 3. इथं दोनच नंबर आहेत, 1 आणि 2. 4 रुपीज 40 पैसे डिवाइड बाय 2, 2 रुपीज 20 पैसे. रेट आला 2 रुपीज 20 पैसे. इथं माती काळजीपूर्वक बघायचं आहे. हे 200 युनिट्स पहिले होते, हे संपले आणि ह्यातले 50 दिले, म्हणजे 250 रिमेनिंग आहे. हे लक्षात ठेवायचं, हे आहे, हे संपलं. आता इथं आपण रेटला ऍव्हरेज पकडला. आता नंतर जेव्हा इश्यू कराल तेव्हा आपण हा रेट घ्यायचा नाही, हा रेट घ्यायचा नाही. बॅलन्स बघा. आता मी तुम्हाला काय सांगितलं, इश्यूच्या वेळेस काय करायचं आहे, स्टॉक मधून मायनस करायचं. जो तुमचा बॅलन्स होता किती, 100 युनिट्स, 500 युनिट्स. इश्यू किती केले, 250 युनिट्स. राहिले किती, 250 युनिट्स. तशीच अमाऊंट होती 1120. त्यात इंटू करायचं राहिलं, सॉरी, 250 इंटू 2 रुपीज 20 पैसे किती येते बघा. इश्यूच्या कॉलम मधली अमाऊंट आहे 550, 550 मायनस 550, 570. आता नीट बघा, बॅलन्स किती, युनिट किती शिल्लक राहिले, किती युनिट शिल्लक राहिले, 250 युनिट्स, आणि अमाऊंट किती शिल्लक राहिली, 570. हे झालं. इथं इश्यू द्यायचं राहिलं, इश्यूच 15 तारखेला आपण इश्यू केलेलं होतं. त्याच्यानंतर आहे 18 ला काय झालं बघा, 18 मार्च. परचेज झालेले आहेत 250, 250. रेट आहे 2 रुपीज 60 पैसे आणि हे आहे 94. GRN नंबर आहे 94. ह्या नंबरचा इथे विचार करायचा नाही. अमाऊंट तुम्हाला दोघांचे इंटू वरून काढायचे आहे. 250 इंटू 2 रुपीज 60 पैसे. 250 युनिट तुम्ही परचेज केलेले आहेत. एका युनिटची प्राइस 2 रुपये 60 पैसे आहे. तर तुमचे अमाऊंट येईल 650.
अमाऊंट आली 650. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, जेव्हा पण तुमच्या रिसिप्टच्या कॉलममध्ये अमाऊंट येईल तेव्हा बॅलन्स ह्या दोघांचं काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. युनिट होते 250, इथले युनिट आहे तर 250, 250 प्लस केलं तर युनिट झाले 500. ही अमाऊंट होती 570 प्लस 650 1220. अशा पद्धतीने आपली 18ची डेट झालेली आहे. आता नेक्स्ट बघा, 18 नंतर आहे 20. ला इश्यू झालेले आहेत. 20 इश्यूज झालेले आहेत. इश्यू म्हटलं की इश्यूच्या कॉलममध्ये जायचं. युनिट होते 20 डेटला 200 आणि MRN नंबर आहे 69 नंबर आहे. 200 युनिट इश्यू करायचे. आता इथं इश्यू केल्यानंतर रेट फाइंड करायचा आहे. लक्षात ठेवायचं की यातले 250 राहिलेत आणि हे 250 मिळून हे 500 युनिट आहेत. म्हणजे रेट कुठला येणार आहे, हा आणि हा ॲव्हरेज काढायचा. 20 मार्च त्यातला राहिलाय 250 युनिट राहिलेले आहेत. 2.40 प्लस 2.60 डिवाइड बाय 2, 3 डिवाइड बाय 2. मला वाटतंय 5 डिवाइड बाय 2, 2 रुपीज 50 पैसे, 2.5 रुपये. हे किती झाले बघा, 5 रुपये 00 पैसे डिवाइड बाय 2 असं आहे. 5 रुपये झाले, 2 रुपये 40 पैसे आणि 5 रुपीज 0 पैसे म्हणजे 2.5 रुपये झाले. 5 रुपयाच्या निम्म 2.5 रुपये झालेले आहेत. 2 रुपीज 50 पैशाचा रेट आला. 2 रुपीज 50 पैसे. 5च्या निम्म माहिती आहे तुम्हाला 2 रुपये 50 पैसे डिवाइड बाय 2 आहे ना, म्हणून. आता इथं बघा ह्या दोघांचं इंटू करा म्हणजे अमाऊंट येईल 200 इंटू 2 रुपीज 50 पैसे. 25 गुणी 50. 1 2 3 1 2 500 रुपये. आता बघा मी इश्यू केले की तुम्हाला सांगितलं. आता नीट लक्षात ठेवायचं आहे, हे 250 रुपये होते, त्याच्यातून आपण इथं 200 युनिट्स दिले. बघा नीट, हे युनिटचा कॉलम आहे, ह्यातले 250 मधले 200 युनिट्स दिले. तुमच्याकडे किती रिमेनिंग बॅलन्स होता इथं 250, त्यातले दिले किती 200 युनिट्स, राहिले किती 50 युनिट. म्हणजे इथं अजून 50 युनिट राहिलेले आहेत. तर इथला रेट काढला तर जेव्हा नेक्स्ट येईल ना तेव्हा अजून 50 युनिट, हा पण रेट येईल, हा पण रेट येईल. जेव्हा इश्यू येईल तेव्हा ह्यातले अजून 50 युनिट आहेत, हे कट झालेलं नाही. इथला बॅलन्स आपण कसा काढतो, हे मायनस करायचं. 500 मायनस 200 अमाऊंट होती 1220 मायनस 500 720. कळालं असेल. नेक्स्ट बघा 20 नंतर आहे 24. रिसिप्टच्या कॉलम मध्ये आहे म्हणजे परचेज. किती परचेज युनिट केलेले आहेत 200. रेट आहे 2 रुपीज 50 पैसे. 96 आहे GRN नंबर. अमाऊंट शोधायची आहे. अमाऊंट कशी शोधायची, दोघांचे इंटू करायचं. 200 युनिट 1 युनिट 2 रुपये 50 पैशाला. 25 दुनी 50, 500 रुपये. 500 रुपीज. आता आपल्याला परचेस केले की सोपं असतं. हे जे युनिट आहेत बॅलन्सच्या युनिटमध्ये रिसिप्टची अमाऊंट ऍड करायची. 300 युनिट हे प्लस 500 युनिट
झाले किती 800 युनिट. हे 720 रुपये होते आणि हे 500 रुपये. 7 आणि 5 12. 1220 रुपीज. आता बघा 24च्या नंतर आहे 13 मार्च. इश्यू केलेले आहेत 300 युनिट्स इश्यूज. आता इथे इश्यू करताना नीट लक्षात ठेवायचं आहे 300 युनिट्स इश्यू केलेले आहेत आणि MRN नंबर आहे 70. रेट शोधायचा असतो मग अमाऊंट मिळते. रेट कसा येईल बघा. आता इथले 50 युनिट अजून राहिलेले आहेत म्हणजे हा रेट येणार, हा रेट येणार आणि हा रेट येणार आणि मग तुम्ही इथं देणार आहात. तर काय करायचं आहे बघा. कसं लक्षात आलं. ह्यातले इथं दिले 200 युनिट, ह्यातले 50 दिले म्हणजे इथे किती राहिले होते 250 युनिट राहिले होते. नंतर त्यातले 250 मधले 200 युनिट्स इथं दिले, राहिले 50. हे 50 युनिट राहिलेले आहेत. हे 250 पण युनिट राहिलेत आणि हे 200 युनिट्स पण राहिलेत. त्याचा जो रेट आहे त्याचा ॲव्हरेज काढायचा. 1 2 3. तारीख आहे 13 मार्च. 2 रुपीज 40 पैसे प्लस 2 रुपीज 60 पैसे प्लस 2 रुपीज 50 पैसे डिवाइड बाय 3. 1 2 3 म्हणून आलं 3. 3 वेळा प्लस केलं म्हणून डिवाइड बाय 3. 7 रुपीज 50 पैसे डिवाइड बाय 3 इज इक्वल टू 2 रुपीज 50 पैसे. कॅल्क्युलेट करायचं आहे. आन्सर आला 2 रुपीज 50 पैसे. म्हणजे रेट आला 2 रुपीज 50 पैसे. कारण आपण रेट फाइंड करतो ॲव्हरेज रेट. आता ह्या दोघांचं इंटू केलं की अमाऊंट येईल 300 इंटू 2.5 रुपये 25 75 750 रुपये. आता मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा इश्यू मध्ये येतं तेव्हा बॅलन्स मधून हा जो बॅलन्सचे युनिट्स आहे त्याच्यामधून हे युनिट्स मायनस करायचे. 800 युनिट मायनस 300 युनिट आलं 500 युनिट. अमाऊंट होती 1220 मायनस 750. अमाऊंटच्या कॉलम मधून अमाऊंट मायनस करायची. 470. आपलं हे आन्सर झालेलं आहे. सोपं आहे. फक्त मेथड बघा. तिसरी मेथड आहे. पहिली होती फिफो, लिफो आणि ॲव्हरेज सिंपल ॲव्हरेज प्राइस मेथड. अशा 3 मेथड आहेत. हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.